फुटेर खासदारांना उद्धव ठाकरे यांच्या संसदीय पक्षाकडनं पत्र. विलिनीकरणावर उपस्थित केला कायदेशीर आक्षेप. मूळ पक्षानं विलिनीकरणाला मान्यता दिली नसल्याचा उल्लेख. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर. ऑपरेशन टायगर नंतर शिंदे पहिल्यांदाच दिल्लीत. एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता. पालिका आणि अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारा अहवाल मला मान्य नाही. अहवालाच्या विश्वासार्हतेवर महापौर ऋतू तावडेंनी उपस्थित केला सवाल. मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी LALR कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. भोसरी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. डॉक्टरांना मारहाण करणारे नगरसेवक रमेश म्हात्रे पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल. उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यानं रुग्णालयात दाखल केल्याची माहिती. तर जामीन अर्जावर आज होणार सुनावणी. धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर माजलगावमध्ये बॅनरबाजी. बॅनरवर धनंजय मुंडेंचा भावी कॅबिनेट मंत्री असा उल्लेख. बॅनरशी जोरदार चर्चा. पुणे जिल्ह्यात ATSची 65 ठिकाणी छापेमारी. येरवाडा पिंपरी चिंचवडसह कोंढव्यात ATSचा छापा. शहजाद भट्टीच्या संबंधाच्या संशयावरनं ATSची कारवाई. अमेरिकेचे इराणच्या कोनारक भागात पुन्हा हल्ले. आज रात्री सगळ्यात मोठा हल्ला करणार असल्याचा ट्रम्प यांचा दावा. इराणसही अमेरिकेच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर. कुवेतच्या अमेरिकन तळांवर आणि तेल डेपोंमध्ये इराणनं केलं लक्ष. आणि होर्मुझच्या सुरक्षेसाठी अमेरिकेला सुद्धा व्यापारी जहाजांना द्यावा लागणार कर. ट्रम्प यांच्या दाव्याला इराणचा विरोध. वर्धा जिल्ह्यातनं बातमी आहे. इथं पेरलेलं सोयाबीन बियाणं उगवलंच नाही, अशा अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. आणि विशेष म्हणजे यामध्ये 243 पैकी 143 तक्रारी या केवळ देवळी तालुक्यातल्या आहेत. इथं 55 ठिकाणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडनं पाहणी करत पंचनामे केले गेलेत. बियाणं उगवलंच नसल्यानं आता दुबार मिळण्याच्या संकटानं शेतकरी हतबल झालाय. जिल्ह्यामध्ये सोयाबीन उगवलं नसल्याच्या ज्या तक्रारी आहेत त्या मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. त्यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी आहे. भाऊ, काय बियाण्यामध्ये अडचण होती की यावर्षी उगवलं नाही? यावर्षी बरचसं बियाणं निघालं नाही लोकांचं. काही ठिकाणी पावसामुळे दबलं, पण बाकी असं वाटते की मागच्या वर्षी च्या प्रमाणेच याही वर्षी असं काहीतरी बोगस बियाणं मार्केटमध्ये आपल्याला दिलं गेलं आहे. ते मोठ्या प्रमाणात आहे, कारण आपल्या इथे जे बियाणे उत्पादन कंपन्या आहेत यांची जबाबदारी जी आहे ती जिल्हा प्रशासन, म्हणजे ज्याला जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आहे, त्यांची जबाबदारी शासनाने करून द्यायला पाहिजे. आणि त्यांच्या सर्टिफिकेशनने, म्हणजे त्यांच्या अधिकारामध्ये सगळ्या बियाणे कंपन्यांनी काम करायला पाहिजे. आणि कायदा पण 1966चा बियाणे अधिनियम आणि 1968चा त्याच पद्धतीच्या सूचना करतो, पण प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी होत नाही. आणि त्याचा परिणाम असा होतो की बियाणे उगवलं जात नाही. आणि मग त्याच्या तक्रारी कुठे करायचं हे पण शेतकऱ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन होत नाही. म्हणजे जिल्हा कृषी अधीक्षकाकडे आणि कृषी विभाग आणि ग्राहक तक्रार मंचामध्ये पण याच्या तक्रारी केल्या जाऊ शकते. पण मग हे सगळं करण्यासाठी शेतकऱ्यांनी मग शेतीमध्ये पुन्हा आपल्या शेतीची व्यवस्था लावायची की या प्रक्रियेमध्ये ज्या त्याला अजून कळत नाहीये कायद्यातल्या गोष्टी त्या करायच्या. शेतकरी हा दुकानात जातो, सोयाबीन घेतो, आम्हाला सोयाबीन पाहिजे, दुकानदार देतो, फक्त बिल देतो. बी कुठं वाचता ते कास्तकाराला तेवढं प्लॉट नंबर कायले म्हणते, त्याचा लायसन नंबर हे सगळं समजते का? कंप्लेंट केली तर अधीक्षक म्हणते आम्ही काय करावं म्हणते. मग शेतकऱ्यांना जायचं कोणाकडे? एक तर कर्जमाफी होत नाही, कर्जमाफीमुळे शेतकरी अडचणीत आला, पुन्हा कर्ज बँक देत 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 नाही. हे सगळं असताना शेतकऱ्यांनी काय करावं?
आत्महत्या करावं का करावं हे समजत नाही. मोठा प्रश्न आला. नक्कीच तक्रार करूनही जर कृषी अधीक्षक कार्यालय जर लक्ष देत नसेल, तर याच्यासारखं मोठं दुर्दैव नसल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. नरेंद्र माते, न्यूज 18 मराठी, सेवाग्राम, वर्धा. राज्यभरात बोगस आणि निकृष्ट बियाणांचा मुद्दा चांगलाच तापलाय. पेरलेलं बियाणं उगवलंच नाही अशा तक्रारी शेतकऱ्यांनी वारंवार केल्या आणि यावर आता राज्य सरकारनं सुद्धा कठोर कारवाईचे संकेत दिले. बोगस आणि निकृष्ट दर्जाचं बियाणं पुरवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करणार असं कृषी मंत्री भरणेंनी स्पष्ट केलंय. आपल्याबरोबर थेट कृषी मंत्री आहेत दत्तमामा भरणे, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. आत्तापर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही तक्रारी येत आहेत, विशेषतः अकोल्यामधल्या काही तक्रारी आलेल्या आहे की लोकांनी बियाणं पेरलेलं आहे सोयाबीनचं, पण ते उगवलेलंच नाही आहे. 3-3 वेळा बियाणं पेरलं पण ते उगवलं नाही, अशी काही ठिकाणच्या तक्रारी पुढे येत आहेत. ही गोष्ट खरी आहे की ह्या वर्षी सोयाबीन बियाण्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे आणि ती फसवणूक विशेषतः आपण म्हटलं त्याप्रमाणे जे तालुक्याचा जर विचार करायचा झाला तर साधारणतः अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि अजूनही जिल्हे आहेत, या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची बियाण्याच्या बाबतीमध्ये फसवणूक झाली अशी तक्रारी आमच्या कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार आमच्या कृषी विभागाच्या माध्यमातून तक्रार निवारण तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून साधारणतः 1738 शेतकऱ्यांचे तपासण्या आपण तिथं पिकामध्ये केलेली आहे आणि साधारणतः जे बियाणे आपण म्हणतो की जे तपासणीसाठी जे आपण नमुने घेतलेले आहेत त्यामध्ये साधारणतः 5638 एवढे नमुने आपण घेतले आणि 13 जुलै अखेर बियाणे तपासणी प्रयोगशाळेद्वारा घोषित अप्रमाणित नमुने सध्या संख्या ही 581 एवढी, त्यामधनं 5638 पैकी 581 ते बियाणं हे अप्रमाणित आढळून आलेलं आहे. त्यानुसार निश्चित प्रकारे आम्ही सर्वांनी त्यापैकी कोर्ट केस आणि त्यांच्यावरती ज्या कंपन्यांचे जे बियाणे आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याच्या सूचना ह्या निश्चित प्रकारे दिलेल्या आहेत आणि ताबडतोब त्या शेतकऱ्यांना बियाणेही ताबडतोब बदलून द्या ह्याही सूचना आमच्या कृषी विभागाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. तर विदर्भातनं बातमी, इथं पावसानं दडी मारली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या आता त्यांच्या खोळंबलेल्या आहेत. नागपूर विभागामध्ये सरासरी 19,05,740 हेक्टरवर पेरणी योग्य क्षेत्र आहे. मात्र आतापर्यंत 9,99,390 हेक्टरवर म्हणजेच 52% पेरणी झाली. त्यामुळे पेरण्या रखडल्या. तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी मात्र सुरुवातीच्या पावसामुळे पेरणी केली. पाऊस अजूनही रखडला तेव्हा लावलेलं पीक उगवणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. त्यामुळे उगवलेलं पीक करपण्याची शक्यता जास्त आहे. जुलै महिन्याच्या मध्यावधीत पावसानं पाठ फिरवल्यानंतर आता सूर्य कोपायला लागल्याची स्थिती आहे आणि या स्थितीमध्ये आता शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यांना शेतात जे पेरलं ते उगवेल की नाही याची शाश्वती नसल्यामुळं शेतकरी एका बाजूने चिंतेत असताना दुसऱ्या बाजूने नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर नागपूरमध्ये 15 लाख हेक्टर जमीन आहे, त्यातली फक्त 10 लाख हेक्टर इतकीच पेरणी झालेली आहे. तर 5 लाख हेक्टरवरची पेरणी अद्यापही शेतकऱ्यांना जे आहे ते चांगल्या पावसाच्या अभावी केलेली नाहीये. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पेरणी रखडल्याचं चित्र आहे. तर दुसऱ्या बाजूने ज्या शेतकऱ्यांना सुरुवातीच्या पावसाच्या भरोश्यावर पेरणी केली त्यांच्या शेतात काही प्रमाणात पीक उगवलं असलं तरी आता पावसानं घेतलेल्या उसंतीमुळे ते पीक उगवणार की नाही किंवा ही झाडं मोठी होणार की नाही ही भीती आता शेतकऱ्यांना सतावतं. आपण सध्या सोयाबीनच्या शेतामध्ये आपण पाहतोय की ही साधारणतः 15 दिवस आधी झालेली पेरणी असावी. त्यामुळे शेतात काही प्रमाणात जी आहे ती सोयाबीनची झाडं वरती आलेली आहे. मात्र आता जमीन जी आहे ती वरची कोरडी झालेली आहे. त्यामुळे जर पुढच्या 4-5 दिवसात चांगला पाऊस झाला नाही आणि ही जमीन ओली झाली नाही तर ही उगवलेली पिकं देखील करपण्याची शक्यता आहे. त्यामुळे एका बाजूनं अल्निनोच्या संकटामुळे शेतकरी संकटात सापडणार अशी भीती व्यक्त केली जात असताना ती भीती आता नागपूरमध्ये प्रत्यक्षात उतरेल असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या स्थितीत देखील शेतकरी जे आहेत ते आपल्या मशागतीवर आहे. आपण शेतात पाहतोय की सोयाबीनच्या शेतामध्ये डवरणीच्या कामाला जे आहे ते शेतकऱ्यांना सुरुवात केलेली आहे. तणनाशक असेल किंवा इतरही गोष्टी म्हणजे जे उगवलेलं आहे ते तरी निदान शेतकऱ्यांच्या हाती मिळावं, ते शेतकऱ्यांच्या हातातून जाऊ नये यासाठी शेतीची आवश्यक जी आहे ती
मशागत शेतकऱ्यांकडून केली जाते. अनेक भागामध्ये डवरणीला सुरुवात झालेली आहे, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना जर आणखी चांगला पाऊस झाला तर दुबार पेरणीचं नियोजन देखील केलेलं आहे. त्यामुळे शेतकरी अजूनही या जमिनीकडून आणि पावसाकडून अपेक्षारत आहे की चांगला पाऊस येईल आणि ही काळी धरणी माता जी आहे ती पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या घामानं जी आहे ती हिरवी होईल. मात्र आता याला पाऊस किती साथ देतो हेच पाहणं महत्वाचं असणार आहे.